भाविकांना घेऊन राजमाता जिजाऊ त्या देवीच्या दर्शनाला गेल्या. पण कालांतराने आपलं पानशेत धरण झालं 19व्या शतकामध्ये आणि मग ते मंदिर पूर्ण पाण्यामध्ये बुडून गेलं. मग आता तिथं जायचं कसं, तर त्या देवीला जाण्यासाठी आपण बोटीतून 20 किलोमीटर जातो आणि त्या मंदिराच्या कळसाला पूर्ण राऊंड घेतो आणि 25 पायऱ्या चढल्यानंतर तिथं दुसरं मंदिर त्या गावात शिरकाईचं जे शिरगाव आहे शिरकोली, तर त्या गावामध्ये त्यांनी त्या ग्रामस्थांनी मंदिर बनवलेलं आहे. मग आपण त्या तिथे दर्शन घेतो. असं हे ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत. त्याप्रमाणे पक्षी संग्रहालय आहे, खूप छान आहे. पक्षी तर लहान मुलांना इतका आनंद येतो तिथं की अक्षरशः आपल्या हातावर येऊन बसून खातात. म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे फक्त तुम्ही घाबरू नका, काही नका. पक्षी काही करत नाहीये. ते दुसऱ्या देशातले न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया तिकडले पक्षी असतात. आपल्या इथं आपले पक्षी पाळायला बंदी आहे. माहितीसाठी सांगतो तुमच्या. तर बस आपली ही पर्यटनाच्या माध्यमातून चाललेली असून यामध्ये जर तुम्हाला ही बस तुमच्या राहत्या घरापासून हवी असेल, कधीही तुमचा बचत गट असेल, भजनी मंडळ असेल, हास्य क्लब असेल, मॉर्निंग वॉकचा ग्रुप असेल किंवा तुमची सोसायटी असेल, तुम्हाला ही बस जर तुमच्या तिथून असे पाहिजे असतील तर 20-25 सभासद मला द्या. मी तुम्हाला तिथून ही बस देतो आणि आपल्या 13 मार्गावरती ही बस दिली जाते. आता कालच जर मी मोराची चिंचोलीचा सर्वे केला, पुढच्या आठवड्यापासून हुरडा पार्टी चालू होते PMPML कडे काय, आणि त्यानंतर आपण लवासा सिटी पण ऍड करतोय. अशा पद्धतीनं पर्यटन आपलं चालू होत आहे. बोला सर, काय शंका? सोमवारची जी तुमची शंकराची ट्रिप आहे ती जरा रविवारी किंवा रविवारी असते सर. ऐका ना, काय होतं, ह्या रविवारी पण एक शिवलिंगाची ट्रिप गेली आहे. ओके, 5 वगैरे 5 शिवलिंग पण ग्रुप बुकिंग होतं. ओके. आणि सोमवारी का घेतो तर ज्येष्ठ पर्यटकांचं म्हणणं आहे की सोमवार हा शिवाचा वार आहे, त्यामुळं आम्हाला द्या. आणि कामाला जातात ते म्हणतात की आम्हाला रविवारी द्या. त्यामुळे आम्ही सगळ्यांची मनं राखतोय. पुढच्या रविवारी 5 शिवलिंग तुमच्यासाठी ठेवतो. आणि गुरुवारी पण भरपूर ट्रिप आहेत. नाताळाच्या सुट्टीच्या दिवशी 10 ट्रिपा ठेवल्यात. 10